साधी सिंपल नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी त्यांच्या आवडीची कलेजी फ्राय झटपट होते आणि माझ्या मिस्टरांना खूप आवडली. ते बोलले की हां, कलेजी फ्राय असावी तर अशी. बघा, तुम्हाला आवडत असेल तर नक्की करून बघा. करता करता साहित्य सांगते. हे बघा, आपल्याला मसाल्यासाठी काय काय हवं आहे वाटण ते सांगते. कोथिंबीरच्या काड्या, थोडासा कढीपत्ता, लसूण, जिरे, आल्याचा तुकडा आणि 2-3 मिरच्या. याचं एक सारण. हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे. फक्त हे मी साईडला दाखवत आहे तुम्हाला. आता थोडेसे धने, शहाजिरं, मिरी. खडे मसाले खूप कमी घेतले कारण उन्हाळा सुरू आहे आणि गरम नको जास्त म्हणून थोडं थोडं घेतलं आहे. विलायची, लवंग, बघा, कांदा आणि खोबरं. आता हे मिक्सरला लावून घेऊयात आणि पहिले मसाले भाजून घेऊयात. खोबरं, कांदा हे सगळे भाजून घेऊया आणि मिक्सरमध्ये काढून छान बारीक करून घेऊयात. बारीक हवं छान मस्त. आणि कांदा थोडा आणि खोबरं हे जास्त होऊ द्या, म्हणजे एक काळसर रंग येऊ द्या छानपैकी. हा मसाला मिक्सरमधून काढेपर्यंत आपल्याला इकडच्या साईडला कढई ठेवायची आहे गॅसवर. कढई गरम झाली की आपल्याला तेल टाकलं आहे 2 चमचे. मसाला ऑलरेडी काढून घेतला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता हे टाकायचं आहे. ते छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि छान मऊ होईपर्यंत भाजायचं. दुसऱ्या साईडला कलेजी थोडीशी बॉईल करून घ्यायची, मीठ टाकून आणि हळद टाकून. आणि आता आपण डायरेक्ट फ्राय करणार आहोत. कांदा थोडा मऊ झाला की आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत. मी 2च मिरच्या घेतल्या, पण त्याचे छोटे छोटे तुकडे केले. ते मिक्स करून घ्यायचं छानपैकी तेलामध्ये. आता कांदा बघा होत आला आहे. तर आलं लसूण पेस्ट आणि जो मसाला काढला आहे तो. आणि खूप स्लो गॅसवर हे होऊ द्यायचा कारण सारण कमी आहे. पुन्हा याला छान मिक्स करून घ्यायचा. आता याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकूयात, जसं की कांदा लसूण मसाला, थोडी हळद आणि थोडी तिखट आवडीनुसार. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं. आता मी मिक्सरचं भांडं धुतलं होतं आणि त्याच्यामधलं थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकलं आहे, कारण मिक्सरच्या भांड्याला खूप सारा मसाला लागला होता ना ते. पुन्हा याला छान मिक्स करून घ्यायचं. मी थोडं तिखट आणखीन टाकलं आहे, मला कमी वाटलं आहे. जी कलेजी आपण बॉईल करून घेतली ना ती टाकायची. याला छान मिक्स करून घ्यायचं पुन्हा. बस झाली की हो आपली रेसिपी तयार. वरून कोथिंबीर टाकायची. 5 मिनिटं होऊ द्यायचं. बघा, तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कशी झाली मला नक्की सांगा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चला, ओके, बाय.